पराभवाचा सामना केल्यानंतर रविकांत तुपकर आज प्रथमच कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि एक नवीन निर्णय घेणार आहे। कुठली घोषणा करणार आहे, कोणता निर्णय घेणार आहे, काय विषयावर चर्चा होणार आहे, त्यासाठी आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत सोबत। त्यांना विचारू आपण नेमकं की आता आज रविकांत तुपकर हे तुमचे नेते एक बैठक घेणार आहे, चर्चा करणार आहे। लोकसभेमध्ये पराभव झाला, कशा संदर्भात निर्णय घेणार आहे, काय चर्चा होणार आहे? आगामी विधानसभा निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत, त्यानुसार लोकसभेमध्ये अतिशय चांगले मतदान रविकांत तुपकर साहेबांना राज्यामध्ये दुसऱ्या नंबरला मिळाले आहेत अपक्ष म्हणून। आणि तेव्हापासून कार्यकर्त्यांची आणि या सगळ्या मंडळीची, त्यांना प्रेम करणाऱ्या मंडळीची बैठक आमची झाली नव्हती, पण आज आम्ही ते सगळी निर्धार मिळावा म्हणून आज बैठक आयोजित केली आहे। सगळ्या लोकांचे फोन चालू होते की बा एक बैठक घेऊन आपण एक निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी निर्णय पुढच्या निवडणुकीसाठी आपण घेतला पाहिजे, असं रवी बोलणं जिल्ह्याभरातून सगळ्याकडून राज्यभरातून फोन सुरू होते। म्हणून आम्ही रवी बोलणं म्हटलं एक बैठक घेऊन एक निर्धार आपण करू आणि तुम्ही जो निर्णय घेसाल तो आम्हाला सगळ्याला मान्य आहे की तो निर्णय घेणार आहेत। पण ते अशी चर्चा सध्या सुरू आहे की एक नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे, अशी चर्चा आहे। काय वाटतं तुम्हाला? नाही, सध्या राज्याची आणि देशाची परिस्थिती जर बघितली तर राज्यामध्ये महाविकास आघाडीकडे शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, सर्वसामान्य जनतेचा कौल आहे। त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की निर्णय घेताना भाऊनी जर महाविकास आघाडीकडे जर जातानाचा जर निर्णय घेतला तर तो योग्य निर्णय आगामी विधानसभेच्या दृष्टीने राहील। आणि आज शेकडो राज्यातले कार्यकर्ते भाऊवरती अवलंबून आहेत आणि त्या कार्यकर्त्याच्या वाटेला काहीतरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा समितीवरती निवडून येणे, निवडून राहणे, ह्या सर्व गोष्टी होतील। त्यामुळे त्या दृष्टीने जर निर्णय घेतला तर तो राज्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा ठरेल। तर आणखी एक असे शेतकरी संघटनेचे आपल्या पदाधिकारी आहेत, विधानसभा होऊन झाल्या, विधानसभेच्या निवडणुका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, कुठला निर्णय घ्यावा भाऊने की जो शेतकऱ्याच्या हिताचा राहील? राज्यामध्ये अनेक घटक पक्ष आहेत, अनेक घटक पक्षांना यापूर्वी अनेक वेळा जागा मिळालेल्या आहेत। त्या माध्यमातून रवी भाऊंनी सुद्धा एखादा घटक पक्ष जर काढला तर मोठी राज्यभर रवी भाऊंची मोठी ताकद आहे। आणि तुम्ही आत्ताच बघितलं असेल की लोकसभा झाली तेव्हा 2.5 लाख मतदान रविकांत तुपकरांनी घेतलेलं आहे। आणि घटक पक्ष जे आहेत, घटक पक्षांची किती ताकद आहे बाकीची आहे आपल्याला माहिती आहे, परंतु रविकांत तुपकरांनी त्यांची ताकद त्यांनी दाखवून दिलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं की कुठेतरी एखादा घटक, आपण एखादा पक्ष स्थापन केला पाहिजे आणि त्या माध्यमातून या चळवळ बळकट ठेवली पाहिजे। तर हे आपल्यासोबत सर्व आणि शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी होते, त्यांचं असं म्हणणं झालं, काहींचं म्हणणं झालं की नवीन पक्ष, घटक पक्ष काढायलाच पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल। काहींचं असं म्हणणं की महाविकास आघाडीसोबत जायला पाहिजे। रविकांत तुपकर आता काय बोलतील, पदाधिकाऱ्यांशी काय चर्चा करतील आणि यांच्या मते काय निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह आणि संजय जाधव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।